जय शिवराय भावांनो, कसे आहात सर्वजण? तर बऱ्याच दिवसांनी म्हटलं आज जरा ब्लॉग बनवूया म्हटलं आज इन्कमिंगचा. तर आज कसं आपलं अर्निंग होत आहे आजच्या दिवसाचं तर पाहूया म्हटलं. तर सकाळचा उशीर पण झालेला आहे मित्रांनो, 10:30 वाजले आलेले आहेत आणि पहिली बुकिंग आपण सोडलेली आहे आता 100 काहीतरी 48 रुपये घेतलेले झाले, 150 रुपयाची आपण पहिली बुकिंग सोडलेली आहे. तिथं रॅपिडोला ओलाच्या 2-3 बुकिंग वाढले मला बाहेर या साईडला मुशी येऊन, पण मला काय म्हटले नाही ते. तर म्हटलं आजचं अर्निंग कसं होतंय तर तुम्हाला आज लाईव्ह दाखवतो, कारण की बरेच दिवस झाले मी अर्निंग पण दाखवलं होतं. तर आज ऑनलाईन मित्रांनो आणि धंदा करण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्त. तर पाहू आजचं अर्निंग कसं होतंय. व्हिडिओ नवीन असेल मित्रांनो तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया आजचं टार्गेट आपलं कसं होतंय. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तळगाव दाभाडेमध्ये आता. तर मला बुकिंग वाढली होती मित्रांनो पिंपरी मेट्रो स्टेशनहून. दाखवलं होतं मित्रांनो 303 रुपये बिल उबेरला. तर मेट्रोचं वायर माझं खराब झालेलं आहे, कधी चालू होतंय कधी बंद होतंय. तर त्या कस्टमरला म्हणलं 350 रुपये द्यावं लागतील, कारण की 20 किलोमीटर होतं मित्रांनो. ते म्हटले ठीक आहे चला 50 रुपये एक्स्ट्रा द्या तयार झाले. जास्त मागितले असते त्यांना 400-500 तर नाही म्हणले असते. त्यामुळे आपण जे हिशोब होता तो आपला आपण सांगितलेला आहे आणि जर आपल्या हिशोबामध्ये म्हटलं तरच नेतो मित्रांनो आपण. तर ठीक आहे म्हटलं 15 किलोमीटरची पुढची जर उबेरची असेल तर तुमचं काही किलोमीटर असेल तर अर्निंग त्यांना सांगत जाय, जेवढं बिल होतं तेवढं देत जा म्हणा. 50-100 रुपये काय एक्स्ट्रा होत असतील, एक्स्ट्रा मागू नका. एक्स्ट्रा माहितीनंतर तुझा कॅन्सल करतात मित्रांनो. आपले जे अर्निंग होतं किलोमीटरनुसार तेवढंच बिल घेत चला, म्हणजे याचा फायदा एकच होतो की कस्टमर रिव्ह्यू पण चांगला देतात आणि जास्त म्हणजे नाव पण ठेवत नाही रिक्षावाल्यांना. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं होतं, उद्धट वागतात, असं वागतात तसं वागतात. त्यांना आपल्या किलोमीटरनुसार भाडं सांगायचा. थोडे 5-10 रुपये आउटसाईडला गेला तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये जास्त, परंतु जास्त मागू नका, कारण की याच्यामुळं आपली प्रतिभा कमी होते मित्रांनो. त्याच्यामुळं कस्टमर कोण जेवढं बिल होतं तेवढंच घेत चला. तर मी आलो तर या दाभाडेमध्ये 350 रुपयाची बुकिंग घेऊन, म्हणजे 300 रुपये दाखवले त्यांना, परंतु 50 रुपये एक्स्ट्रा घेतले, कारण की 2 किलोमीटरपेक्षा आपल्या पैशापेक्षा 2-2.5 किलोमीटर जास्त होतं. तेव्हा 50 रुपये आपण एक्स्ट्रा घेतले. त्यांनी दिले पण आपल्याला. फॅमिली होती, मस्त घेऊन आलो त्यांना, बोलत आलो, मस्त सोडलं त्यांना मी आता. तर ठीक आहे मित्रांनो, तर या दाभाडेमध्ये आहोत. तर आपल्याला मित्राचा कॉल आला की निगडीहून भाडं आहे आळंदीसाठी. तर 500 रुपये देतात ते, तर तेवढं घेऊन जायचंय. तर पार्सल आलं मित्रांनो, त्यामुळे आपल्या आळंदीला घेऊन जायचंय. असं 300 रुपयाच्या आसपास काहीतरी बिल होतं, ते 500 रुपये देतो म्हटले. तर आपल्या इथून जायला एमटी काय हरकत नाही मित्रांनो. तर आपण जाऊया मित्रांनो आणि पार्सल घेऊन डायरेक्ट आळंदीला जाऊया आता. तर मित्रांनो आपण आहोत आळंदीमध्ये. तर आपण भाडं सोडलं. येता येता मुसळूनच येणार होतो, म्हटलं जाता जाता आपण जेवण पण करून जाऊया घरून. तर डबा आणला होता, परंतु म्हटलं घरापासूनच चाललो होतो, घरी जेवूया, बाहेर नको आता. तर येता येता 15-20 मिनिट थांबलो घरी, जेवण केलं, लगेच पार्सल घेऊन आलो आणि आळंदीला. पकवाज होते त्यांचे, तर पकवाज 2-4 पकवाज होते, तर ते पकवाज सोडले. कोल्हापूरहून पार्सल आलं आळंदीसाठी. तर त्यांचे पकवाज 4-5 होते, ते सोडले मी आणि आपण थांबलो आता. आणि दुपारचा टायमिंग झालेला आहे मित्रांनो, 2 वाजले आहे. तर किती वेळ बसवते आळंदीमध्ये पाहूया आणि कुठली बुकिंग वाजते तुम्हाला सांगतोच मी. तर मित्रांनो आपण आहोत मेट्रो स्टेशनवर दापोडीच्या. आळंदीहून 245 रुपयाची उबेरला बुकिंग लागतो. आपण आलो दापोडी साईडला. तर पाहू इथून मेट्रो स्टेशनला आपल्याला कुठली बुकिंग वाजते का. तर भावना आताच्या मित्राला पाहिला असेल तुम्ही, त्याला एवढी घाई झाली, आपल्याला नाशिक फाट्यापाशी भेटला होता आणि 8.5 किलोमीटर आणून सोडलं त्याला भुजबळ चौकात. तर 150 रुपये घेतले त्याच्याकडून. त्याला म्हणलं 150 रुपये दे. तो म्हणला 15 मिनिटात मला पोहोचत नाही मित्र. म्हणलं 20 मिनिट दाखवत आहे, 1-2 मिनिट कमी होऊ शकतात म्हणलं दाखवल्यापेक्षा. ते पण BRT रोडने टाकली मी आतमधून गाडी, पोलीस नव्हते त्याच्यामुळं. नाहीतर पोलीस असते तर अजून त्याला उलट 2-3 मिनिट लेट झालं असतं, परंतु 2-3 मिनिटं त्याला अगोदर सोडले. आणि नेमकं त्याची ट्रॅव्हल जी होती ती आमच्या समोर चालते उभं राहिली होती, आणि ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे हा प्रॉब्लेम होता मित्रांनो त्याचा. आणखी ट्रॅव्हल्स वाल्यांचं जर ऑनलाईन बुकिंग केलं टायमाला गेलं तर ठीक आहे, त्यांचा कॉल लागत नाही, कॉल घेत नाही ते लागला तरी. टायमिंगला त्यांना पॉइंटला माणूस हवा असतो. आणि ऑफलाईन बुकिंग म्हणजे ट्रॅव्हलची बुकिंग फाडतात सीट आपण त्यांच्याकडून रिसिप्ट घेतो ट्रॅव्हल्स वाल्याकडून, तर ते 5-10 मिनिट थांबतात, वेटिंग करतात. पण ऑनलाईन वाला तसं नाही, थांबावंच लागतं, जावंच लागतं टायमिंगला. त्याच्यामुळे ते आपण 150 रुपये घेतले मित्रांनो. 8.5 किलोमीटर होतं. तर आपण आहोत भुजबळ चौकामध्ये आता. तर पाहू भुजबळ चौकातून कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो भुजबळ चौकातून आपण आलेलो आहोत पुनावळीला. 129 पॉईंट काय तर होती, 130 रुपये घेतले आपण कस्टमर कडून.
तर मस्त अर्निंग दिलं, 7.5 किलोमीटरच्या आसपास धरलं ते आणि 130 रुपये आपल्या उबेरने दिले. तर मित्रांनो, उबेरचा विषय असा आहे की जवळच 15 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर बिल बरोबर देत आहे, 5-10 रुपये तरी पण कमी देत आहे. ठीक आहे, 5-10 ला काय वाटत नाही मित्रांनो, परंतु 15 किलोमीटरच्या वर नेली तुम्ही तर एवढं बिल कमी येत आहे की 15 किलोमीटर जरी आटली तरी 220 रुपये 15 रुपये असं द्यायला लागले. एवढं बिल कमी म्हणजे 15 किलोमीटरच्या मित्रांनो वरची जी बुकिंग असेल त्याला मीटरने किंवा तुमचे काय 15 किलोमीटरचे 260 रुपये असेल काय असतील ते त्याच्याकडून घ्या किंवा मग नाही तर मग कॅन्सल करा. एक दोघा जणांनी जर कॅन्सल केली तर ते सगळं 100% जाईलच. तर काही दिवस सहन करा मित्रांनो, म्हणजे काय होईल तुम्हाला की व्यवस्थित आपल्या रुळावरती गाडी परत येऊ शकल. नाही तर तुम्ही म्हणता ठीक आहे जाऊ द्या, चला जाऊ द्या असं म्हणलं तर काय उपयोग नाही मित्रांनो. तर पाहू पुनवळीमधून आपल्याला कुठली बुकिंग वाचते ते. भाऊ आता मी आलो वाकडमध्ये परत. तर बुकिंग घेताना काहीतरी 96 रुपये काहीतरी दाखवले आणि सोडताना 127 रुपये दाखवले. तर त्याचे 15 रुपये काहीतरी कॅन्सलेशन चार्जेस होता. काय बोलले नाही ते, पण त्यांनी मुलीला काहीतरी पे करायला लावलं. तिला मी तुम्हाला साईड दाखवतो, गुगलचं स्कॅनर दिलं मी तिला, गुगल पेचं. तिने गुगल पेच्या स्कॅनरवर स्कॅन केलं. मला गुगल पेला एंट्री दाखवायला पाहिजे का नाही, मला मेसेज पण आला नाही आणि गुगल पेला तर एंट्री झालीच नाही. 5 मिनिट तिचे वडील माझ्यापाशी उभा होते, त्यांनी बराच वेळ ट्राय केला मित्रांनो, पण मला काय गुगल पे दाखवला. ती शेवट मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवला तिने. तर असा विषय झाला की तिने गुगल पेचा मला स्क्रीनशॉट पाठवला. मी जाऊन परत फोन पेला चेक केलं, गुगल पेला नाही फोन पेला चेक केलं आणि फोन पेला चेक केल्यानंतर फोन पेला पैसे आलते. तिने गुगल पे केलंय, मला गुगल पेचं स्कॅनर आहे आणि फोन पेला कसं काय पैसे आले. त्याच्या अगोदर पण मला एकदा असं झालं मित्रांनो, म्हणून झालं असेल चला, पण आज पण तोच प्रॉब्लेम झालाय. एखाद्याने गुगल पे केलं, ती म्हणजे मी जी पे केलंय तुला, मी म्हणणार पैसेच नाही आले, मेसेज तर येतच नाही त्याचा. जेव्हा फोन पे ओपन केलं मी चेक केली हिस्ट्री, त्यावेळेस मला दाखवते फोन पेला पैसे आले. अकाउंटला एकच गेले परंतु एंट्री होती फोन पेला. चला असा विषय झाला मित्रांनो, वेटिंग टाइम झाला त्यांचा. तर मित्रांनो आपण आहोत न्यू सांगवी मध्ये. तर सांगवी मध्ये 154 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण वाकडून. तर 9 किलोमीटर होती मित्रांनो, ओलाला बुकिंग आली 151 रुपये दाखवले. तिथे आल्यानंतर कस्टमर दाखवते एक तर सकाळपासून पहिली मला ओलाला बुकिंग म्हटली मित्रांनो. आज काय ऍटो क्लिकर नाही, मी रेग्युलर जे आहे ते अपडेट केलं, त्याच्यामुळं ऍटो क्लिकर पण वापरलं नाही आणि त्याचा फायदा झाला. रॅपिडोची पण बुकिंग म्हटल्या आणि ओलाच्या आपल्या उबेरच्या पण बुकिंग म्हटल्या. तर याचा आहे असा फायदा झाला मित्रांनो. नाहीतर उबेरच्या पण मला बुकिंग बसायला झाल्या, त्याच्यामुळे माझं रेकॉर्ड पण खराब होत चाललं आणि उबेरला बिझनेस पण कमी होत चालला. म्हणून मी ऍटो क्लिकर बंद केलं, म्हणलं जे हाताने बसायला ओलाला तीच बुकिंग घेऊया आता. म्हणून आपले रेग्युलर जे आहे चालू तेच ओला घेतलं मित्रांनो. आणि विषय असा झाला की कस्टमरला सोडले 154 रुपये दाखवले, त्यांना 3 रुपये परत मायनस केले त्यांनी माझ्या अकाउंट मधून. तर तो कस्टमरचा इन्शुरन्स घेतोय मित्रांनो, न सांगता न विचारता. मी कस्टमरला विचारलं तुम्हाला काय ऑप्शन येतो का 3 रुपयाचा, नाही म्हटले, मला 154 रुपये दाखवले. म्हणजे 154 रुपये दाखवले त्यांना. आपल्याला एक अकाउंट दाखवत आहे, दोघांना वेगवेगळे ऑप्शन दाखवत आहे, 3 रुपये त्यांचे इन्शुरन्स कट करत आहे. काही गरज नसताना इन्शुरन्सचे पैसे 3 रुपये कट करत आहे प्रत्येक कस्टमर कडून. दिवसात 10 बुकिंग मारल्या तर 30 रुपये त्यांचे इन्शुरन्सचे कट होत आहेत. काही गरज नाही, एक पण इन्शुरन्स होत नाही आणि त्यांचा इन्शुरन्स कुठं क्लेम करायचा. तिथं आमचा अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही ऑल ऑफचा. ऑफिसला गेलो तर आम्हाला म्हणते तर वरून चालू होईल दिल्लीहून मुंबईहून, त्यांचं मेन ब्रँच आहे तिथून. हे फक्त दलाल आहेत मधले तिथले जे ऑफिसवाले ते फक्त गाड्या जोडण्याचं आणि पैसे काढण्याचंच काम करत आहेत. त्याच्यामुळे सारखं ओला अपडेट पण काढत आहे. तर एक काम करा मित्रांनो, कस्टमरची वादविवाद न घालता त्यांच्याशी बोला आणि तुमचं जे बिल असेल ना तेच तुम्ही घ्या. अदरवाईज तुम्ही एक्स्ट्रा बिल घेऊ नका, नाही तर तुमचं ब्लॉक जर झालं तर बरं तुम्हाला हे ऑफिसवाले काढणार नाहीत. त्याच्यासाठी सांगत आहे मित्रांनो की ब्लॉक जर झालं तर तुम्ही कुणीही कंप्लेंट काढणार नाही. तुम्ही कितीही कंप्लेंट करा, कितीही काही मेसेज करा त्यांना किंवा ऑफिसला जाऊन काही बोला, ते म्हणजे वरून बंद केलंय, मेल काढलाय आम्ही, त्याचा रिप्लाय आला चालू झालं तर ठीक आहे, नाही तर नाही. तर मित्रांनो आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे बघा. उबेरला एवढे झालेले आहेत, ओलाला दाखवतो मी. ओलाला झालेले 2च बुकिंग मारलेत मित्रांनो ओलाला. नको, एक मारली 119 रुपयाची मित्रांनो आणि एक मारली
दाखवतो. एक 119 आणि एक 151, म्हणजे 270 ओरडा झालेले आहेत आणि रॅपिडो आहेत मित्रांनो 148 रुपये. बघा कॅल्क्युलेशन करा. आणि एक 500चं भाडं आणि एक 150चं भाडं, असे 2 भाडे ते 650. तर भावांनो संध्याकाळची वाजता आलेले आहेत 8 आणि आपण आलेलो होतो घरी मुशीला. तर मित्रांनो आपल्याला सांगेन वाढली होती तातवड्याची 188 रुपयाची उबेरला, जे की निगडीला. तर निगडीमध्ये आल्यानंतर आपलं टार्गेट कम्प्लीट झालं मित्रांनो. तिथून पुढे आपल्याला 109 रुपयाची एक शिकली कुदळवाडीची वाढली मित्रांनो. ठीक आहे, आपलं म्हटलं आता टार्गेट कम्प्लीट झालंय. तो म्हटलं पाहिजे आपलं टार्गेट कम्प्लीट झालं की आपण घाल करतो. तर सकाळी 150 पॉईंट गॅस होता मित्रांनो आणि आता 20च्या आसपास पॉईंट आहे अजून. तर घरी आलेलो आहोत आपण आणि सकाळी गॅस फुल करून परत कामावर जाऊया. 150 पॉईंट मध्ये आपण चांगला बिझनेस केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. आणि मराठी माणसाला सपोर्ट करा, लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.